या ठिकाणी राशन कार्ड बंद होणार आहेत। आता कोणत्या लाभार्थ्यांचं राशन कार्ड बंद होणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महाराष्ट्र शासनामार्फत अपात्र शिधापत्रिका मोहीम या ठिकाणी राबवण्यात महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फतचा हा 4 एप्रिल 2025 रोजीचा हा GR आहे। या GR अंतर्गत आता जे आहेत अपात्र शिधापत्रिका धारकांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे, त्यांचं राशन कार्ड बंद करण्यात येणार आहे। राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भातील क्रमांक 4 येथील दिनांक 29/6/2023 च्या शासन निर्णयानुसार सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या सूचना अंतर्गत जे पात्र आहेत त्यांना जे आहे पत्रिका जे आहेत वाटप करण्यात आलेल्या होत्या। नवीन त्यांचं नाव राशन कार्ड मध्ये जोडण्यात आलेलं होतं। मग यामध्ये 1 फेब्रुवारी 2024 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023 ही अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना म्हणजेच AAY, त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब योजना PHH अशा 2 गटात त्या ठिकाणी लाभार्थ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे। अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनाला दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयानुसार 17/3/2023 व संदर्भ क्रमांक 6 येथील शासन निर्णयानुसार शुद्धीपत्रकानुसार 14/11/2023 नुसार पात्र लाभार्थ्यांचे निकष या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत। तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष हे संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहेत। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोणकोणते निकष आहेत त्यानुसार जे आहेत या ठिकाणी जे लाभार्थी पात्र ठरवण्यात येणार आहे यामध्ये बघितलं तर 17/12/2023 च्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत। नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदारांचे उत्पन्न तपासणीची कारवाई संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णयानुसार या ठिकाणी जे आहेत निश्चित करण्यात आलेली आहे। म्हणजे किती उत्पन्न या ठिकाणी लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णयानुसार। यामध्ये बघितलं तर आता संदर्भ क्रमांक 11 च्या शासन निर्णयानुसार बघितलं तर अंत्योदय अन्न योजना AAY आणि प्राधान्य कुटुंब योजना या अंतर्गत PHH गटातील उत्पन्न तपासणीसाठी नवीन हमीपत्रांचे या ठिकाणी प्रारूप विहित करण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। तुमचं जर राशन कार्ड तुम्हाला बंद करायचं नसेल, बंद पडू द्यायचं नसेल तर महाराष्ट्र शासनामार्फत एक फॉर्म भरून या ठिकाणी घेतलं जात आहे आणि तोच फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। या ठिकाणी बघितलं तर केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याचा निश्चय या ठिकाणी करण्याचा सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेले आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार या ठिकाणी शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी आणि शुभ्र अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। म्हणजे आता प्रत्येक वर्षी जे आहेत 1 एप्रिल पासून ते 31 मे पर्यंत या ठिकाणी शोध मोहीम राबवली जाणार आहे। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयांचे विहित केलेले निकषांतर्गत खालील प्रमाणे कारवाई करावी। आता जे आहे कोणकोणते निकष आहेत तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे, आता कोणकोणती माहिती या ठिकाणी जे आहेत राशन धान्य जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी राज्य सरकार घेतले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे। म्हणजे उत्पन्न किती आहे, कुटुंबाची संख्या किती आहे, सर्व कुटुंबांची जे सदस्य आहे त्या सर्व सदस्यांची जी उत्पन्न मर्यादा किती आहे, त्याचबरोबर नोकरदार आहे का, त्याच्यामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरतात का, या सर्व बाबी या ठिकाणी जे आहे शासन निर्णयानुसार तपासणी केली जाणार आहे। वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत
शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावायचा आहे. हा फॉर्म प्रत्येक राशन धान्य दुकानावर तुम्हाला भरून द्यायचा आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड असेल, पिवळं असेल, केसरी असेल, पांढरा असेल, सर्व काही असेल, जे कोणतंही राशन कार्ड असेल तर तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. या ठिकाणी बघितलं तर रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधापत्रिका दुकानदार, त्याचबरोबर यांनी संबंधित रास्त भाव दुकानात जोडलेले शिधापत्रिका धारकाकडून या ठिकाणी माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमी पत्रासह त्या ठिकाणी स्वीकृत करून अर्जदारांची स्वाक्षरी आणि दिनांकासह पोच देण्यात येणार आहे. आता तुम्हाला फॉर्म सोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहे. एक म्हणजे पत्त्याचा पुरावा, त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा तुम्हाला पुरावामधून तुम्ही भाडेपावती, निवासी स्थानांच्या मालमत्तेबाबतचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक असेल, बँक पासबुक असेल, विजेचे देयक असेल, टेलिफोन मोबाईल देयक असेल, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र कार्यालयीन किंवा इतर असेल, मतदान ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल इत्यादींच्या प्रती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यापैकी एकच प्रत तुम्हाला द्यायची आहे. कोणतंही एक आधार कार्ड असेल त्याची झेरॉक्स तुम्ही देऊ शकता. त्यानंतर शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारका अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी यापैकी या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/3/2013 ते 17/12/2013 मध्ये नमूद निष्कानुसार या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी जे आहे तुम्हाला राशन कार्ड धारकांनी जोडावायचं आहे. फॉर्म मध्ये पूर्णपणे माहिती भरून घेऊन व ती आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी असतील, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करायचं आहे. वरील कारवाई 1 महिन्यात म्हणजे 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावयाची आहे. ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस या ठिकाणी सहभागी होण्यासाठी जाहीर आव्हान या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत केले जाणार आहे. आता आलेल्या कागदपत्र जे आहे तुमचे जे फॉर्म आहेत त्याची तपासणी कशा प्रकारे केली जाणार आहे ते बघून घेऊया. वरील प्रमाणे जे आहेत तुम्ही जर फॉर्म एखाद्या कार्यालयाकडे जमा केलेले आहेत, आता जमा झालेल्या माहितीच्या त्याच्यासोबतची कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाने या ठिकाणी केली जाणार आहे. त्याचबरोबर छाननी केल्यानंतर वास्तवात त्याचा पुरावा योजनेच्या निष्कानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे यादी गट अ म्हणून करावी. त्याचबरोबर गट ब मध्ये वास्तविक पुराव्यांच्या कागदपत्रे या ठिकाणी ठेवले जाणार आहे. गट अ मध्ये जे शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रा अनुसरून योग्य ते वर्गवारीमध्ये जसं की त्यांचं उत्पन्न कमी असेल अंत्योदयमध्ये त्यांना समाविष्ट केलं जाईल. त्याचबरोबर जर त्यांचं उत्पन्न थोडं जास्त असेल प्राधान्य कुटुंब लाभार्थीमध्ये त्यांचं नाव या ठिकाणी जोडलं जाईल. असं वेगवेगळ्या 2 गटामध्ये या ठिकाणी या योजनेअंतर्गत त्यांचं नाव या ठिकाणी जोडलं जाणार आहे. गट ब अंतर्गत जे आहे तुमच्याकडून जे पुरावे घेतले जाणार आहे त्याची पडताळणी केली जाईल. 15 दिवसामध्ये त्या पुराव्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी गोळा केली जाईल. त्याचबरोबर गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसाच्या कालावधीत वास्तवांच्या पुरावासह सर्व कागदपत्रे या ठिकाणी सादर न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना या ठिकाणी 15 दिवसाची मुदत देऊन या ठिकाणी या भागामध्ये राहण्यास या ठिकाणी सबल पुरावा आवश्यक कागदपत्रे देण्यास या ठिकाणी सांगितले जाणार आहे. तर यामध्ये जे आहेत राशन कार्ड बंद होणार आहेत महाराष्ट्र शासनामार्फत. आता जे पात्रतेमध्ये बसणार नाही त्यांना या ठिकाणी त्यांचं राशन कार्ड बंद केले जाणार आहे. तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. फॉर्म कोणता बघून घ्या. फॉर्मची प्रिंट जी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले. यामध्ये बघितलं तर शिधापत्रिका धारकांचे या ठिकाणी तुम्हाला फोटो म्हणजे जे राशन कार्ड धारक आहेत त्यांचा या ठिकाणी फोटो लावायचा आहे. शिधापत्रिका तपासणी नमुना हा नमुना असेल. आता या ठिकाणी बघितलं तर शिधापत्रिका धारकांचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे. सुरुवातीला आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर नाव टाकायचं आहे. त्यानंतर बघितलं तर तालुका असेल, जिल्हा असेल, या ठिकाणी ही माहिती भरायची आहे. वय असेल, त्याचबरोबर नागरिकत्व असेल या ठिकाणी भारतीय टाकायचं आहे. त्याचबरोबर व्यवसायामध्ये या ठिकाणी नोकरी टाकायचं आहे. व्यवसायाचा पत्ता जे आहे या ठिकाणी तुमचं जे शेती असेल किंवा इतर जे असेल ते टाकू शकता. शिधापत्रिका धारकांची वर्गवारी म्हणजे तुम्ही प्राधान्य कुटुंबामधून येत असाल म्हणजे PH मधून येत असाल
तर या ठिकाणी टाकायचं आहे, किंवा तुम्ही AAY मधून येत असाल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर शिधापत्रिका धारकांचा अनुक्रमांक टाकायचा आहे. अंत्योदय अन्न यामधून तुम्ही तुमचा या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. महत्त्वाचा आहे पत्ता कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी टाकावंच लागणार आहे. त्यानंतर अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींचे नावे, म्हणजे तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे, त्यांचं नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर या व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या कुटुंबांची नावे या ठिकाणी टाकायचे. अर्जदारांची नाते टाकायचे, पुरुष असेल, वय असेल, या बाबी या ठिकाणी टाकायचं. युनिट असेल म्हणजे किती आहेत, या ठिकाणी बघितलं तर व्यवसाय, वार्षिक उत्पन्न किती आहे, नागरिकत्व किती आहे, या बाबी संपूर्ण माहिती भरायची आहे. या ठिकाणी 7 संख्या दिलेली आहे, 7 व्यक्तीपर्यंत या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारी वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकायचे. म्हणजे तुमच्या सदस्य आहेत 4 किंवा 5 असेल, आता प्रत्येकांचं जर या ठिकाणी शेतीमध्ये काम करत असेल तर त्यांचं सर्वांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. चालू मतदान यादीमध्ये शिधापत्रिका धारकांचे नाव आहे का, निवासासंबंधीचा पुरावा म्हणून खालीपैकी कोणत्याही किमान एका कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्याचबरोबर सदर पुरावा 1 वर्षापेक्षा जास्त जुना नसावा, या बाबी तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर भाडेपावती, LPG जोडणी क्रमांक, म्हणजे तुमच्याकडे जे आहेत गॅस कनेक्शनचं तुम्ही या ठिकाणी जे आहेत ते पासबुकचं झेरॉक्स देऊ शकता, किंवा जे तुमचं टेलिफोन असेल, मोबाईल बिल असेल ते देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन असेल ते देऊ शकता, आधार कार्ड असेल ते देऊ शकता, निवासांचा मालकीबाबतचा पुरावा, विजेचे देय म्हणजे वीज बिल देऊ शकता, बँक पासबुकचे झेरॉक्स देऊ शकता, ओळखपत्र देऊ शकता, मतदान ओळखपत्र, आणि जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर ते कार्यालयीन ओळखपत्र देऊ शकता. यापैकी तुम्हाला एक कागदपत्र किमान द्यायचे. तुमच्याकडे सर्वांकडे आधार कार्ड असणारच आहे, तुम्ही आधार कार्ड जोडू शकता, किंवा लाईट बिल असेल, बँकेचं पासबुक असेल, या बाबी जोडू शकता. त्यानंतर तुम्हाला अर्जदारांची स्वाक्षरी येत नसेल, अंगठ्यांचा ठसा, दिनांक आणि प्राधिकृत रास्त दुकानदारांचे नाव आणि क्रमांक या ठिकाणी असेल, परवाना क्रमांक असेल, या बाबी पत्ता असेल. आणि आता हे जे आहेत रास्त दुकानदारांची या ठिकाणी स्वाक्षरी लागणार आहे. आता हा जो आहे कार्यालयीन वापरासाठी या ठिकाणी हा कॉलम देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काही भरायची नाही. पण ही पोच पावती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. शिधापत्रिका धारकांची नाव या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल, शिधापत्रिका क्रमांक, पत्ता असेल, आणि यासोबत जोडलेला एक पुराव्यांचा पत्ता, जे ओळखपत्र आहे, जसे की आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, ते या ठिकाणी जोडायचं आहे. या ठिकाणी बघितलं तर दिनांक आणि अर्ज स्वीकृत करणाऱ्या कर्मचारी किंवा तलाठ्यांची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला जे आहेत लागणार आहे. आणि ही जी पोचपावती आहे ती तुमच्याजवळ सांभाळून ठेवायची आहे, किंवा एखाद्या वेळेस जर तुमचं राशन कार्ड बंद झालं तर काय तुम्ही चुकीची माहिती दिलेली होती का, या बाबी आपल्याला स्पष्ट करता येईल. तर अशा प्रकारे बघितलं तर हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. महाराष्ट्र शासनामार्फत हे फॉर्म आता भरणे सुरू झालेले, 4 एप्रिलपासून या ठिकाणी हा फॉर्म भरून घेणे सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर जे असे फॉर्म भरले, जे कोणी लाभार्थी राशन कार्ड धान्य आहेत ते या ठिकाणी हा फॉर्म जर भरला नाही तर त्यांचं राशन धान्य जे आहे बंद होईल, राशन कार्ड बंद होईल. त्यामुळे हा फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या. तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.